नमस्कार, सुस्वागतम. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? आणि त्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न, स्वतःची कुटुंबाची काळजी घेताय ना? मास्क लावताय ना? सगळे नियम पाळताय ना? पाळायलाच पाहिजेत. आणि तुमचं मनोरंजन करण्याचा नियम आम्ही पाळतोय, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, सध्या लॉकडाऊन हा शब्द खूप गाजला आणि या लॉकडाऊनच्या काळात लग्न सुद्धा झाली, वेगवेगळ्या पद्धतीने झाली. अशाच एका कपलचं झालंय लग्न आणि त्यांचा बॉस या कपलला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी येणार आहे. आता बघूयात मग आता बॉसच्या येण्याच्या वेळेलाच घरात काय घडणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, उमेश जगताप, गायत्री दातार आणि भालचंद्र कदम. कोई हीरो यहाँ, कोई हीरो यहाँ, कोई स्टार है, कोई बेकार है. तुझसे मैं क्या कहूँ, तक तुझे दोस्तों. ऐक ना, तुला फक्त पॅन्ट फाटल्याचा आवाज द्यायचा आहे. तू आवाज जो देतोयस तो मी प्लास्टिकची पॅन्ट घातल्यासारखा आहे. एक मी ग्रुपवर मेसेज काय केला, म्युझिक चांगलं दे. थांब की जरा, आता काय ह्याच्यावरच स्किट करू अख्खं. बायको, ए बायको, बायको, ए बायको, चांद, भाऊ, भाऊ कदम, भाऊ मा. अहो 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 भाऊ भाऊ कदम नाही, मी तुमची बायको आहे. स्वीटी, स्वीटी तुमची बायको. स्वीटी, मग तुझी अशी ब्लॅक टी का झाली आहे? काय? ही ब्लॅक टी का झाली आहे? अगं तोंड का असं झालंय? कढई काय आज तोंडाने घासलीस का काय? अहो काही काय बोलताय? हे बघा, मास्क आहे हा, मास्क दिसतंय का? हा चेहऱ्याला लावल्याने ना चकाकी येते चेहऱ्यावर, म्हणून लावलाय. काय सांगतेस? मग हा तू तुझ्या डोक्यावर घाल, मेंदूला चकाकीची जास्त गरज आहे. तुम्हाला ना काही चांगलं बघवतच नाही. बघवतं ग, पण लॉकडाऊन आहे ना, ते येतच नाही घरी. काय? तुझी बहीण. तुम्ही गप्पा बसा. इतकी सुंदर बायको तुम्हाला मिळाली, त्याची काही किंमतच नाहीये. किंमत नाही कशी? किंमत नाही कशी? अगं माझा अर्धा पगार तुझ्या नटण्यावारी खर्च होतोय. अजून किती किंमत मोजायची मी तुझ्या सौंदर्यावरती? काय खर्च केला हो मी काय खर्च केला एवढा? एक तर आपलं 1 महिन्यापूर्वी लग्न झालंय आणि तेही लॉकडाऊन मधलं लग्न. एका महिन्यात काही मुळी शॉपिंग सुद्धा केलं नाही मी, बिचारी. मास्क तेवढे घेतले फक्त. किती मास्क घेतलेस तू? 20. ते 20 मास्क कशावर घालायचे म्हणून त्याला मॅचिंग म्हणून तू 20 साड्या घेतल्यास, त्याचं काय? आणि त्या साड्या पण तू साड्या सुड्या नाही घेतल्या, महागड्या घेतल्यास. तुम्हाला ना माझ्या साड्याच खुपतात. नाही नाही, मला मुळात साड्याच खुपतात, पण हे लोक ऐकत नाहीत ना, मलाच नेसायला लावतात. खूप ऐकलं मी तुमचं, मी खूप ऐकलं. मग मधनं रिॲक्ट पण कर ना प्लीज. शट अप, यू शट अप. मी निघून जाईन ना माहेरी, असं चालू राहिलं तर. महिन्याभरात 3 वेळा हेच बोललीस, हिम्मत आहे का तुझी जायची? डोंट चॅलेंज मी, डोंट चॅलेंज मी. आत्ताच्या आत्ता निघून जाईन, मी खरंच सांगते. गेल्या 6 वर्षात मी नाही जाऊ शकलो हवा उद्या सोडून, तू काय जाशील? तुम्ही गप्पा बसा. मी आता खरंच चाललीये. तू खरंच माहेरी चाललीयस? हो. प्लीज जरा जाता जाता चहा टाकशील का यार? थोड्या वेळाने ना ती तुमची कामवाली येईल, तिला हे सगळं सांगायचं. कळलं? मला नाही, मी निघाले आता. म्हणजे अजून कामवाली आली नाही? अजून आली नाही? अजून आली नाही? ती
उचकी अपेक्षित आहे ना तिकडे ते असं असं पाहिजे ना. तुम्ही तो देताय तो ढेकर आहे असा. याला ढेकर म्हणतात? हा नाही, हीच उचकी आहे. लहानपणापासून तर आम्ही याला उचकीच म्हणते. अशी कशी उचकी? मग तुम्ही ढेकर कसा देता? डस. ते नाही का आपण झोपलो की आपण रात्रीचं डस डस असा आवाज काढतो. दुसरं काहीतरी बोलता तो त्याला. चल 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 चल. त्याला घोरणं म्हणतात ना सर. बरोबर, बरोबर. त्याला असं कस? हो का? हा. गुरण म्हणतात होय. मला तुम्हाला असं नाही वाटत का? काय तुमचं साधारणपणे सगळंच गणलंय जरा असं. करतोस? अरे अगे स्वीट आहे, कुठे चालली? ओ हॅलो. हॅलो, कोण बोलते? हो अहो गप्प बसा ना. मी मॅडम आहे, लक्षात ठेवायचं हं? सॉरी मॅडम. अरे काय करायचं, लॉकडाऊन मध्ये कुणाचं ऐकून घ्यावं लागतं. नाही काय नाही, कुठं चाललात तुम्ही? मी माहेरी चाललीये. अरे वा, बायको चालली माहेरी काम करी. मी तुम्ही असला काय आणि नसला काय, काम तर मलाच करायचंय ना. तुम्हाला त्या कामाचे पैसे देतो आम्ही आणि असं काय बोलता हो? मी घरातली कामं करतेच ना. हो, कसलं काम करताय? परवा चहा बनवला होता नवऱ्यासाठी, त्यानं ओतलाय बेसिन मध्ये, सगळे झुरळ गेले निघून. काय? मग कुठे आहे जुराळ? हे बघ सोप्याच्या मागे लपले. ए जुराळ बाहेर ये. बाहेर ये. सुराळ बाहेर ये. सरळ बाहेर ये. बापरे. बाहेर ये. मी केलेला चहा सिंक मध्ये ओतला. हं? एवढा माज आला, एवढी मस्ती आली आहे. नुसती मस्ती नाही त्यांची तर जाम मस्ती आहे. तुम्ही बसा इथेच, मी माहेरी चालले. गेली 10 मिनिटं ही हेच बडबडते पण जात नाही बिलकुल. खरीच किट मध्ये मजा ही गेल्यानंतर आहे. मी खरंच चालली. बसा बोंबलत आता. अहो मॅडम, हिच्या बॅगेला पण टायमिंग नाही यार. टाळ तुमची. टांग टांग. हा. आम्ही तरी कशावर रिॲक्ट करायचं. मुळात 1 मिनिट, ते चहाचं कशाला सांगितलंस तू? नुसतं चहाच सांगितलंय तरी बरं. त्यांना ते नाही सांगितलं, त्यांची लिपस्टिक घेऊन तुम्ही बुटाला पॉलिश करता. ते तसं नाहीये ते. ती माझं बूट पॉलिश घेऊन ओठांना लावते. हे बघ. अरे देवा, मला वाटलं मिश्री लावती की काय. तोंड का सभाकडे गेले, चव आवडली नाही वाटतं मिश्री. गप्प बस. बॉस. हा सर. हॅलो सर. हा सर. हो सर. हो ना सर. येस सर. हा सर. तू बोलते? आय लव्ह यू सर. काय हॅलो हॅलो. काय हे आय गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर असं म्हटलं मी सर. ते सकाळी सकाळी गुड इव्हनिंग? नाही सर, ते मी काल संध्याकाळपासून करतो ऍक्च्युली. काय काय संध्याकाळपासून करतोय? आणि गुड इव्हनिंग म्हणल्याला मंजूळ आवाज कोणाचा होता? कोणाचा होता आवाज? हे आपलं माझ्या बायकोचा होता सर. ईश, मॅडमला कळलं तर. माझ्या बॉसचा पुन्हा गप्पा बस. हा बोल रे. हा? बोला सर. बी चकले. सर ते बी चुकले असं वेगवेगळं नाही सर. ते एकत्र आहे. बी चुकले एकत्र घ्या. बी चकले. अभिनंदन. थँक्यू सर. तुमची मी उद्यापासून पगारवाढ करतोय. काय सांगताय सर? काढलं? थांब रे. तू थांब ना. तू बोल रे. हा? काय काय? हे सर बोला ना सर. नाही, तुम्ही सतत सांगत होतात ना की तुमचं नुकतंच लग्न झालंय, पगार पुरत नाही म्हणून सर. तुम्हाला माझ्याकडून ही भेट. सर थँक्यू सर. सर तुमच्यासारखा देव माणूस मी पाहिला नाही सर.
तो सुटला कोर्टातून किंवा माणूस हॅलो, थांब ना. हा हा सर, हा सर. हा पगारवाढ फक्त एकाच अटीवर मिळणार आहे. सर ही पगारवाढ असते ना सर. काय काय ही पगारवाढ असते ना, ही पगारवाढ. माझ्या चुका काढू नका आता. मी तुमचा पगार वाढवणार आहे. हो हो सर, हो सर. बॉस आहे ना मी. हो 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 हा, एकाच अटीवर फक्त पगारवाढ मिळणार आहे. हो सर, मला सगळ्या अटी मान्य आहेत सर. वहिनीच्या हातचा फक्कड चहा प्यायला मी आणि माझी मिसेस येतोय बुके घेऊन. सर तुम्ही तुमचं आणि वहिनींचं मला पर्सनल कशाला सांगताय? पर्सनल काय? ते मुके घेऊन. हो 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 सर, हो सर. बुके घेऊन तुम्ही घरी येताय कशाला? वहिनींना भेटायला येतोय. का? का म्हणजे काय? चहा प्यायचा आहे आम्हाला. चहा? हो. सर तुम्ही इथे यायची काय गरज आहे सर त्याच्यासाठी? म्हणजे मी येतो ना तुमच्याकडे चहा घेऊन थर्मास मध्ये घालून पटकन. आजारी आहे मी. नाही सर. आजारी आहे मी थर्मास मधून चहा प्यायला. नाही सर. प्रत्यक्ष येतोय तिथे मी 10 मिनिटात. हो हो. मी आणि माझी मिसेस. ठेवा फोन. काय झालं? ते माझा पगार वाढला. वा, वाटलंच मला. सकाळपासून वाटत होतं 500 रुपये वाढतील माझे. तू गप्प बसतेस का जरा? इथं कुणाचं काय तर कुणाचं काय? इथं दूध फाटलं तर म्हणते बरं झालं आता पनीर बनवता येईल. हा अहो, कुणाचं दूध फाटलंय? बघ इथे माझी हे बघ तुषार, हे असं बाटल्या बिटल्या जमा करून AR रहमान होता येत नाही. किरण, चांद्रानंतर तुझं काय झालेलं नाही, वाजलं नाही. ह्याच्या नादी नको लागूस तू. आता ह्याचं काय? वा बावड्या, ऐक ना, माझी थोडी पंचायत झाली आहे. तिकडे बस. काय झालंय, माझी पगार वाढ झाली आहे खरी, पण ती एकाच अटीवर झाली आहे. म्हणजे माझं लग्न झाल्यामुळे माझ्या बायकोबरोबर छान चाललंय म्हणून पगार वाढ झाली आहे. आता जर का माझ्या बॉसला असं कळलं की माझी बायको माझ्याबरोबर भांडली आहे आणि ती रागावून माहेर निघून गेली आहे, तर मग ते मला नोकरीवरूनच काढून टाकतील ग. माझा ना बायकोबाबलच फुटलाय. अहो, मग आता काय करायचं? आता तू माझी बायको होशील. मी तुमची बायको? मला असं करायचं होतं, ते चुकून असं झालं. मी तुमच्यासारख्या माणसाची बायको? अहो, मला काही चॉईस आहे का नाही? मी तुला 1000 रुपये वाढवून देतो. प्लीज प्लीज माझी बायको, प्लीज. फक्त 10 मिनिटासाठी का? त्याच्यावर नाही, अजिबात नाही. 10 मिनिट, फक्त 10 मिनिट. 10 मिनिटात मी बॉसला कटवतो. होय. डन डन. बिचकले. बॉस आले बोंबला. बिचकले. बॉम्बला. बॉस आले बॉम्बला म्हणजे असं नको बोंबलू. बॉस आले, बॉस आले. लपा 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 लपा. अरे लप्पा लप्पा काय धाड पडली का? अरे हॉटेल आहे का हे? 10 मिनिटं तुम्ही माझी बायको व्हा. 1000 रुपये. फक्त 10 मिनिट. 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं. ओके. बॉस आले. खुर्ची घे, खुर्ची घे. बॉस आले. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हलगी बजाऊं क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हलगी बजाऊं क्या. हो हो. नमस्कार. या या. हॅलो, नमस्कार. नाईस टू मीट यू. रागिनी, हे बी चुकले. ऍक्च्युली ते बिचुकले एकत्र आहे मॅडम. पण ते मग तुम्ही असे दचुकल्यासारखे का वाटताय? म्हणजे आपल्याला बघून हे दचकल्यासारखे नाही का वाटत आहेत? नाही नाही, कुठे कुठे काय मॅडम. आणि हा कोण? हा बायको माझा. हा हे ही माझी बायको. नमस्कार. वा 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 वा, काय संस्कार. वा. वहिनी, तुम्ही या साडीमध्ये ना एकदम चवळीची शेंग वाटताय. वाटतंय
हो वाटतायत ना वाटतायत. फक्त शेंगा पोत्यात भरल्यासारखे वाटतायत. नाही नाही ऍक्च्युली तुम्ही खूप खूप छान दिसताय. यू आर लुकिंग इनक्रेडिबल. हो वाटलंच मला तरी दुसरी साडी घालायला पाहिजे होती. चांगलंय चांगलं चांगलं. पण काही म्हणा वहिनी, हा. लग्नाच्या 1 महिन्यानंतर सुद्धा तुमची हळद उतरलेली दिसत नाहीये. अहो तुम्ही पिवळा चष्मा घातलाय त्याच्यामुळे असं दिसतंय. माय बॅड हो ना, सॉरी. नाहीतर या रंगावर हळद म्हणजे. यू माइंड प्लीज हनी सॅनिटायझर स्प्रे. बापरे, आणि फार दिवसाचं दिसतंय. बस बस. तुम्ही पण बसा. हो मॅडम बस 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 बस. अरे 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 बापरे, वहिनी खाली का बसताय? नाही नाही मला सवय. मी जिथं जिथं कामाला जाते ना तिथं खालीच बसते. कामाला जाते म्हणजे कामं आटपल्यानंतर ती खाली बसते अशी. मणक्याचा त्रास आहे तिला. हो ना का? कसलं काय, मला तर जाम आवडतात. मी जिथं जाते तिथं पावशेर खाती. काय मनुके मनुकेचा कसला त्रास. कॉमेडी. गायत्रीची फॅन आहे. एवढी कॉमेडी करते, एवढी कॉमेडी. विनोद आवडतो तिला ऍक्च्युली. वा 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 वा. वहिनी म्हणजे एकदम खतरनाक आहेत. हो खूपच खतरनाक आहे. कुरड्या केसांचा विग दिला तर पटकन प्रवीण तरडेच वाटतील. काय बोलताय तुम्ही? कौतुक करतात का अपमान करतायत? तुला काय अपमानाचं, थांब ना जरा. मला काय अपमानाचं म्हणजे? हा? असं असेल तर तुम्ही दुसरी बाई बघा. काय दुसरी बाई? राग आला की ती तशीच बडबड करते. म्हणते आपण इनोसंटली बोलते. असं असेल तर दुसरी बाई करा तुम्ही. दुसरं लग्न करा असं. म्हणत काय नाही तिच्या. नशिबवान आहात तुम्ही. पाहिलं काय गप नाही तर माझी रंपाटली आहे. थांब ना जरा. नाही, म्हणजे मज्जा आहे तुमची एकदम. काय बोलताय काय तुम्ही? अगं अशा मोठ्या मनाची बायको असायला नशीब लागतं ग. भांडणात तरी तुम्हाला म्हणशील का दुसरं लग्न करा म्हणून? हा? मी लाख बोलेन पण तुम्हाला दुसरी मुलगी कोणी देणार आहे का? का नाही देणार? अहो लेखक डायलॉग देताना पण तुम्हाला 10 वेळा विचार करतो. देऊ का डायलॉग. मुलगी काय देणार आहे? आणि एक काम करते मी ना, काही दिवस हे घर सोडून निघूनच जाते. मग बसा बोबलात. हो त्या गेल्या तर जाऊ द्या. तुम्ही मला फोन करा, मी येतो तुमच्या घरी. अहो काय बोलताय या? धुणे भांडला हो. मदतीची एवढी आवड ना, एकदम हेल्पफुल नेचरची. कुठे काही गरज पडली की ती लगेच उभी राहते एकदम. मी काय म्हणतो, आता खूप झाल्या गप्पा, आता चहा कर, त्याला चहा गिळू दे आणि निघू दे. हो काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्ही निघाल ना सर, तुम्हाला वेळेची सर किती महत्व आहे सर तुमच्यासाठी. हो काय कसला वेळ? एक स्किट सोडलं तर बाकी काय करत नाही मी. सर मी पर्सनल नाही म्हणत आहे. पर्सनल तुम्ही रिकाम तिकडे आहात ते सोडून टाका सर. इथे बॉस आहात म्हणून म्हटलं. बसा ना चहा घ्या. घ्या चहा घ्या. घर की टपरी? चहा तयारच होता वाटतं. हो तयारच होता. मॅडम साठी केला होता. त्या गेल्या यांच्या मॅडम तनतनत. मग काय चांगला चहा आहे, घ्या तुम्ही. कोण मॅडम? मांजरीला आम्ही मॅडम असं हाक मारतो. मांजरीसाठी चहा केला होता. मांजरीला चहा. लाज नाही वाटत तुम्हाला? मांजरीसाठी केलेला चहा तुम्ही आम्हाला ऑफर करताय. कसं फसवलं? मांजर नाहीच आहे आमच्याकडे. आम्हाला मांजर अजिबात आवडत नाही. एवढी मांजर आवडत नाही की आम्ही मांजरपाट कपडा सुद्धा वापरत नाही. मांजरीला चहा तर लांबच राहिला. का लांब राहिला? मांजर सुद्धा एक जीवच आहे. कळलं ना? हो. आणि तुम्ही, मला तुमचा स्टँड आवडलाय वहिनी. गुड.
ह्याला म्हणतात ह्युमॅनिटी. तुमच्यामध्ये संवेदनशीलता आहे म्हणून तुम्ही मांजरीसाठी चहा केलात. खरंच तुमच्या आत एक माणूस जिवंत आहे. त्यांना कळलं की काय? बसा ना. हो, मला ही फॅमिली खूप आवडली आहे. खरंच चहावर बसाल? हो सॉरी. घे. थँक्यू. कशाला केला काय माहिती, लई किरकिरी असते हिची नुसत्या पण. हा जाधवबाई बोला. काय? नाही नाही नाही, आज शक्यच नाही. आज मी बिचुकलांची बायको झाली. हा नाही नाही, परवा चालेल. हो हो, येते येते. ठीक आहे, आजचे 200 कापा, मला इथं 1000 रुपये मिळणार आहे. हा ठेवा पण चला. 1 मिनिट. काय म्हणतात या जाधवभाई? हा हा, ते आई, काय? तिची आई माहेरची जाधव ही. आठवत नाही मला. आई, तिची आई डोक्यावर पडली होती. काय? काय? हा, धक्का बसला सर तिला. तिला आठवत नाही काहीच. तिला रोज सांगावं लागतं, रोज, की भाई तुला एक नवरा आहे, एक मुलगी आहे, तिचं लग्न झालंय बिचुकले बरोबर. ओहो, ओ गॉड. बापरे. वा वा कुशल. श्रो श्रॅड. असू दे इंग्लिश सर. काय चायला कॅरेक्टर दिलं. सुरोस रॅड म्हणतोय. बरं ह्याला बायको कोण दिली बघ. म्हणजे निखिल शेट्टी जीवच द्यायला पाहिजे. एक्सक्यूज मी. हो, आय एम सॉरी. प्लीज मॅडम, प्लीज बसा प्लीज. आणि आमच्या नशीब बघा भोपळा एवढा. आईच. चला या तुम्ही. काय बोलताय तुम्ही? बॉस आहे ना मी. बॉस मग बॉस. वा 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 वा. सर मी नाही. काय? अहो ढग गडगडतायत, पाऊस कधी पडेल. आमच्या इथे ना पाऊस पडला ना की पाणी एवढं एवढं साचतं. बापरे. हो रिली एवढं? हो हो, म्हणजे हे जमिनीवर बसलेलं असेल तर एवढं, उभं राहिलं तेवढं. ओ माय गॉड. हो, मग असं पोहत पोहत जावं नाही लागतं. नाही, ठीक आहे हनी, असं असेल तर लेट्स गो. काही होणार नाही ग. अगं काही ढग फुटणार का लगेच पाणी साचायला? पाऊस सुरू झाला, भुरभुर सुरू झाली तर जाऊन आपण लगेच. हं? आता ह्यांचं नवीन लग्न झालंय, जरा लग्नाच्या चांगल्या गोष्टी जाणून घेऊयात ना यांच्याकडून. काय नाही लग्नाचं जाणून घेण्यासारखं माझ्या. काय नाही मजा माझ्या लग्नात. यांच्या लग्नात नसेल मज्जा, हा. माझ्या लग्नात लय मज्जा होती. काय म्हणाले आता? ही असं म्हणाली, यांच्या लग्नात नसेल मजा, माझ्या लग्नात होती. ते ऐकलं मी. तेच काय म्हणाल्या, अर्थ काय याचा? यांच्याकडे हळद खूप चांगली असते ना, आमच्याकडे हळद नाही करत. त्यामुळे बघा ना, अजून हळद नाही ना उतरली, बघा ना अंगावरची. बघा. हा हो. कुठे झालं तुमचं लग्न? पुणे. नाला सुपारी. काय? नाला सोपारा. कुठे? हे नाला सोपाराच्या पुणे. काय चाललंय तुमचं? नाला सपारा पुणे, नाला सपारा पुणे. एक सांगा कुठे झालं? ऑनलाईन झालं सर. लॉकडाऊन होतं ना,
लॉकडाऊन मध्ये अलाउड नव्हतं ना सर लग्न. कसं आहे त्यामुळे त्या नाला सोपा राहिला. मी पुण्यात म्हणून आम्ही ऑनलाईन लग्न केलं सर. रिस्क नको, कोणाचा जीव धोक्यात नाही घालायचा सर आपण. वा 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 हो. मस्त. यू मीन व्हर्च्युअल वेडिंग. हो वरचेवरच केला आम्ही. वा वा वा, तुमचे हे असे इनोव्हेटिव्ह विचार ऐकून ना तुमचा पगार इथून पुढे 3,000 रुपयांना वाढवला मी. वा हनी, व्हेरी नाईस. आमच्याकडनं तुम्हाला वेडिंग गिफ्ट. हो. थँक्यू. आता माझे 500 रुपये तुम्ही वाढवायच्या पगार. काय म्हणाला त्या? घर खर्चाला 500 रुपये वाढून द्या असं म्हणतात. वाढवणार तर वाढवणार. मी अगदीच समजू शकते वहिनी. आय कॅन टोटली अंडरस्टँड. कसं आहे की आपण बायका घरी काहीच करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला पूर्णपणे नवऱ्यावरती अवलंबून राहायला लागतं. नाही नाही, असं कसं बायका काय करत नाही. मी नाही कोणावर अवलंबून. मी 4 घराची कामं करते आणि घर चालवती. नवराच पिऊन पडलेला असतो, बाकीला माझ्याकडून पैसे घेतो कुत्रा. बिचकुले हा? हो हा? काय काय नाही ते आपलं अहो ते नाही काय हे काय म्हणतायत, काय म्हणतात घरकाम काय बाटली काय? त्याचाच विचार करतोय मी. काय हे स्वाभिमानी स्त्री आहे सर, खूप प्रचंड स्वाभिमानी स्त्री. उद्बत्त्यांचा व्यवसाय आहे तिचा स्वतःचा. डोंबिवलीत नेमाडे गल्लीत दुकान आहे सर तिचं. घरोघरी जाऊन उदबत्त्या विकते सर ती. पण त्या उदबत्त्यांच्या वासाची मला एलर्जी आहे. मग चक्कर येऊन मी पडतो. मग मला औषधाची बाटली घ्यावी लागते. वासाने चक्कर. हिच्या आईला पण तशीच चक्कर यायची. पण ते मगाशी त्या तुम्हाला कुत्रा म्हणाल्या. का म्हणाले? प्रेमाने म्हणाल्या सर. प्राणीप्रेमी, प्राण्यांवर जीव आहे तिचा. प्रेमाने कुत्रा म्हणाली. तुम्ही जाईपर्यंत कुत्रा काय डुक्कर पण म्हणू दे. तुम्ही एकदा गेलात की मी बघतो तिच्याकडे. दया, ये बात कुछ हजम नहीं हुई. कुछ तो गड़बड़ है दया. ते पाणी सांडायला नंतर गडबड होईल. कुछ तो गड़बड़ है दया. कुछ तो गड़बड़ है. पोलिसात तुम्ही. पोलिसात काय काय चाललंय? साहेब, काय चाललंय हे? काय काय इन्क्वायरी कसली लावली तुम्ही? हा बॉस आहे ना मी. हा हा तेच. सॉरी सर. ते मी हे म्हणजे बॉस आहे ना. ते बटन निघालंय सर. बटन लावलं का? सॉरी सर, मगाशी बघितलं होतं. सॉरी सर माझं चुकलं सर. सॉरी सर. हे बघा, मला ही तुमची स्टोरी अजिबात पटत नाही. नाही तसं नाही सर. मला पटलीये पण त्यांची स्टोरी. बघा बघा बघा, ही त्यांची बायको हे जर मला पटलं असेल तर ही स्टोरी पण मला पटली आहे. खरंच खूप छान वाटलं तुम्हाला दोघांना हो भेटून. ना. आम्ही तुमच्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलंय. हो. ते प्लीज तुम्ही ऍक्सेप्ट करा. प्लीज एक मिनिट. प्लीज हा. प्लीज. हे घ्या. हे तुमच्यासाठी. हो हो हो, थँक्यू. हो हो हो, या. थँक्यू सर, थँक्यू. छान वाटलं तुम्हाला भेटून. या. हा, एक मिनिट. वहिनी, आम्ही पुढच्या वेळी येऊ ना, तेव्हा गोड बातमी पाहिजे बरं का. ईश्वर, पुढच्या वेळेला कशाला? अहो 4 पोरं आहेत मला. काय बोलताय त्या? ह्यांना 4 मुलं आहेत? मानलेली मुलं. कोणाची पण मुलं बघितली की ती आपलीच मानते. वा 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 वा, किती उच्च विचार. वा, हो ना. हो हो तुमच्या घरी आलो आणि छान वाटलं एकदम. हो ना रागिनी? सर. वा, वा. खरंच खरंच. तुम्हाला पटलं ना सर ही माझी बायको आहे. हो. बस याच्यात समाधान सर. या सर तुम्ही या. डार्लिंग, आया, आया! डार्लिंग, 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 एक मिनिट. डार्लिंग, आय एम सो सॉरी. मी तुझ्याशी भांडायला नको पाहिजे होतं. आय एम रिअली सॉरी. एक मिनिट. ही कोण आहे?
ही मुलगी काय कोणाची? मी मुलगी आहे? एक मिनिट, तुम्ही काय बोलताय? आणि मदन, हे सगळं काय चाललंय? ही बकुळा तुझा हात घेऊन का उभी आहे? का म्हणजे मी यांची बायको आहे. काय तुझे तुझे हे धंदे चाललेत माझ्या मागे? मी चालले आता घटस्फोट, मी निघाले. खड्ड्यात गेली स्वीटू. बघा सर, बघा पाऊस किती पडतोय. स्वीटू खड्ड्यात गेली. पळा पळा सर. आम्हाला येणं समजता तुम्ही? हो सर. काय नाही हो सर. खरं सांगा, ती तुमची बायको होती ना? बायको होती ना? हो सर. लाज नाही वाटत 2-2 लग्न करायला? या गुन्ह्यासाठी मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकतोय. Shut up! हो सर. हो सर. हो सर. हो हो सर. हो सर. ऐका ना सर. मंडळी, गुलकंद केबल नेटवर्क म्हटलं की वेगवेगळे कार्यक्रम आले. गेल्या 6 वर्षात गुलकंद केबल नेटवर्कनी अनेक कार्यक्रम तुमच्या समोर सादर केले आणि आता एक नवा कोरा सेगमेंट, एक नवा कोरा कार्यक्रम इथे सुरू होतोय, ज्याचं नाव आहे दिल खुलास विथ विलास. बघूयात ना आता या दिल खुलास विथ विलास मध्ये काय घडणार आहे आणि काय धमाल येणार आहे. सुरू करूयात हा नवीन सेगमेंट, दिल खुलास विथ विलास. दिल खुलास विथ विलास. दिल खुलास करियर पे चर्चा. दिल खुलास विथ विलास. दिल खुलास. खुलास खुलास. दिल खुलास विथ विलास. दिल खुलास. क्या बात है यार, क्या बात है, लाजवाब. हे आता केलं तू? हो सर. हे आता असं चालता चालता? हो. क्या बात आहे. तुषार देओल साठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. हे प्राइजलेस आहे, मी तुला सांगतो. हे प्राइजलेस आहे. थँक्यू सर. नाही, ह्याचे पैसे नाही मिळणार, हे मी तुला सांगतो. हा. ते केलंय ना, ते आपले शहाणपणा जे करता ना तुम्ही, आम्ही करतो, नंतर मग म्हणायचं ते केलं तर त्याचे पैसे द्या, असं नाही चालणार. नाही, हे आम्ही लावू, पण हे प्राइजलेस आहे, हे मला तुला सांगायचं. असं कुठे असतं का राव? क्या बात है. वेलकम 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 मंडळी. गुलकंद केबल नेटवर्कचा नवा कोरा शो, ज्याचं नाव आहे दिल खुलास विथ विलास मध्ये मी विलास झाडबुके आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुरुवात फ्लाईट क्रमांक 4 वरची गाडी. फ्लाईट क्रमांक 4 वरची गाडी 5 वरती घ्यायची आणि सातारा पुणे कुरंदवाड गाडी तिकडे टॉयलेटच्या बाजूला लावली, तिकडे काढते. हो काय, कुठलं माईक आहे? काय करताय तुम्ही? मग त्याला मी सांगितलेलं, इथं ह्या टॅबला ते आरजे बिरजे लोक असतात का नाही रेडिओ मध्ये, त्यांच्यासारखं असा वरनं आलेला माईक दे. ह्याने हा माईक दिलाय, करायचं काय आपण याचं? असं ते जाऊ दे. आता कॉमेडी काय होतं माहिती का, आपण म्हणतो कॉमेडी करायची, ते म्हणतो आम्ही पण कॉमेडी करतो, आणि दोघांच्या कॉमेडीत काहीच निघत नाही, असा प्रॉब्लेम आहे. असं प्रत्येकाला वाटतं की बाबा शो कॉमेडी झाला पाहिजे, जसं तुला वाटतं. तर मंडळी, आता लगेच सुरुवात करूयात आपल्या या नव्या कोऱ्या कार्यक्रमाला. हा कार्यक्रम खास असणार आहे मंडळी, कारण या कार्यक्रमामध्ये दर आठवड्याला या चेअरवरती बसायला एक सेलिब्रिटी येणार. वेगवेगळ्या क्षेत्रातले असू शकतात, कुठल्या पण क्षेत्रातले ते येणार आणि आपण त्यांची इंटरव्ह्यू घेणार, त्यांच्या बरोबर गप्पा मारणार, त्यांच्या बरोबर आपण फोन इन कार्यक्रम हा खेळ सुद्धा खेळणार. लोक त्यांना थेट प्रश्न विचारू शकतात आणि त्याचं हे निरागसन, शंकांचं निरागसन ते इथं बसून करणार आहेत. तर आपण सुरुवात करूयात मग आजच्या भागाला. आजच्या भागाचा विषय मंडळी करिअर. करिअर हा चिंतेचा विषय असतो. तरुणांसाठी टेन्शन असतं, अनेकांना करिअरचं टेन्शन असतं, पैशाचं टेन्शन असतं. आता काही लोकांचं बरं आहे, नुसतं बसून हसायचे सुद्धा पैसे मिळतात. मी काय म्हणतो, हे जर तू करणार असेल तर त्या माणसाला डोलकी दे, कारण त्याच्यासाठी त्यांना बसवलंय. आता व्हायला काय लागलंय, ते पण तेच काम करतात आणि तू पण तेच करायला लागलाय. तर साधारण हा जॉब तरी चेंज करा, त्यांना डोलकी वाजवू द्या, तू हसायचं काम कर. त्यांना वाजवता येतं का?
वाजवता येतं का म्हणजे? रणांगण पिक्चर नाही का बघितलं तू? अरे त्या पिक्चर मध्ये झाकीर हुसेन साहेबांचा विग लावून हा बासरी वाजवली त्यांनी. वा वा वा. क्या बात आहे. एवढं खतरनाक वाद्य वाजवतात. सुंदर सुंदर. पण पिक्चर मध्ये एकदम कडक. हा बासरी वाजवली. हिरोईन लय कडक हो. होती picture. नाही नाही मी आपलं गंमत म्हणून बघितलं एवढं सांगणं होतं माझं. त्याला टेन्शन असलं रणांगणचं नाव पुढचा पंच काय. तसं काय नाही सर, मी बघितलंय पिक्चर, माझं एवढंच म्हणणं. तुम्हाला का कुठलं ते तुम्ही पुसून घ्या पहिल्यांदा. तुम्ही इकडचं तिकडचं नका बोलू, कार्यक्रमाच्या बद्दल बोला तुम्ही. अरे बाबा 20 मिनिटं काढायची, तिकडचं तिकडचं थोडं बोलायलाच पाहिजे ना. एवढंच काय तू. तर मंडळी आता सुरुवात करूयात आपल्या या चर्चेला, आपल्या या नव्या कोऱ्या शोला ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. आणि आज करिअर या विषयावरती आपल्याशी गप्पा मारण्यासाठी येणार आहे असंच एक खतरनाक व्यक्तिमत्व ज्यांनी करिअर विषयी अभ्यास केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. अनेक देशांमध्ये ते फिरलेले आहेत आणि मुलांसाठी खास ते मोटिवेशनल स्पीकर म्हणून सुद्धा काम करत असतात. वा. सो प्लीज वेलकम आजचे आपले सेलिब्रिटी डेनिस बबलगम. या दिलखुलास विथ विलास. दिलखुलास विथ विलास. दिलखुलास करियर पे चर्चा. दिलखुलास विथ विलास. दिलखुलास खुलास खुलास खुलास. थांबा ते डेनिस येणार आहेत त्यांच्या. अहो मीच आहे डेनिस, मीच आहे. होय का? क्या बात आहे. काय कपड्याचा कलर आहे तुमच्या, असं वाटतं कोणीतरी पान खाऊन. म्हणजे त्याच कलरचे कपडे आहेत तुमचे. क्या बात आहे. वा वा सर वेलकम. हेच आहेत ते डेनिस द मेनिस. बसा. या आणि हे एंट्रीलाच हे तुमच्या हातामध्ये आम्ही ट्रॉफिक बघितली. हे जरा हे चालू करा ना, हवा येईल जरा कारगार. गरम होते. पंकज ठेव. मग काय ग्रामपंचायत. ग्रामपंचायत नाही, ग्रामोफोन. ग्रामोफोन म्हणतात. ठीक आहे ना, ग्राम तर आलंय ना, अर्ध तर आलंय ना आम्हाला, जवळपास तर आहे ना आपण. वा वा. तर बबलगम तुमचं स्वागत. आणि मला खूप छान वाटतं की आज या आपल्या शोच्या पहिल्याच भागामध्ये इतकं खतरनाक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही लाभलेले आहात. तुमच्या एंट्रीला तुम्ही हातामध्ये ती ट्रॉफी घेऊन आलात, मला फार छान वाटलं. तर ही तुम्हाला कशात मिळालेली आहे? ट्रंक मध्ये. नाही नाही म्हणजे काय केलं म्हणून तुम्हाला ती मिळाली? ट्रंक उघडली मग मला ही मिळाली. नाही नाही त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी तर प्रयत्न केले असतील ना ती मिळवायला. अरे हा, मी शिडी चढलो आणि माळ्यावर गेलो, तिथं ट्रंक होती, ती उघडली आणि ही मिळाली. तुम्हाला खायला काय आवडतं? शिरा. त्याच्यावर बांबूची फटकी दिली आम्ही तर आवडतील का? काय उत्तर देत आहे? मी काय तुम्हाला विचारतोय? ही तुमचीच एक ट्रॉफी. नाही नाही, माझ्या वडिलांची. क्या बात. वडिलांची ट्रॉफी हे त्यांच्यासाठी एक मोटिवेशन आहे आणि ते आपल्यासाठी घेऊन आले. वडिलांनाही कशात मिळाली होती? कपाटात. चप्पल आण रे माझी. अहो असं काय करताय हो? नाही नाही हे बूट घातलेत ना मी, त्यात उकडायला लागले मला. ह्याच्या बूट जात नाही ना, चप्पल घालतो म्हणलं. असं असं. बसा खाली. गंमत म्हणून आणलंय ते तुम्ही? खरं सांगा ते तुम्हाला मिळालंय का नाही? नाही नाही, ही माझीच आहे, मला बुद्धिबळ स्पर्धेत मिळाली होती. या बात आहे. तुमच्या तोंडाकडे बघून तर लिंबू चमच्यात पण तुम्हाला कुणी असं देणार नाही असं मला वाटतं. अहो खरंच सांगतो, मला बुद्धिबळ मध्ये मिळाली होती. क्या बात आहे. तुम्ही भाग घेतला होता त्या स्पर्धेत? हो, भाग घेतला होता. आमच्या गल्लीतल्या मंडळानं बुद्धिबळ स्पर्धा ठेवली होती, त्याच्यात मी भाग घेतला होता. अच्छा अच्छा, क्या बात आहे. वा वा. अच्छा म्हणजे तुम्ही जिंकलात म्हणून तुम्हाला मिळालं? नाही नाही, कुणी आलंच नाही म्हणून त्यांनी मलाच देऊन टाकले. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही एकटेच होतात तिकडे, मग बाकीचे पोरं कुठे गेलेली? ते दुसऱ्या गल्लीच्या मंडळात गेले होते. अच्छा. तिथे टबजीची स्पर्धा चालू होती. तिकडे ते गेले. पण ह्याला मानलं पाहिजे मंडळी, याला म्हणतात उत्तम विचार, खेळाविषयीची एक आवड, की बाबा हे असले मोबाईलचे गेम खेळण्यापेक्षा आपण बुद्धिबळाला चालना दिली पाहिजे. आणि त्या एका उद्देशानं हा माणूस तिथे गेला. बरोबर? नाही नाही, तिकडे 2 समोसे आणि एक लापशी मिळत होती म्हणून बुद्धिबळ स्पर्धेत गेलो मी. आणि ते टपजीवाल्याकडे काय नव्हतं, साखर देत होते फक्त. तर करिअर विषयी हे आज आपल्या बरोबर बोलणार आहेत. बघूया आता काय बोलतील. हे पण हे मस्त केलं तुम्ही, हे ग्रामपंचायत वगैरे. सेटअप आवडला ना तुम्हाला? हा मस्त. खतरनाक सेटअप केलं. मीच नाही बघितलं अजून. काय सांगता? हा मी डायरेक्ट इथनच येऊन बसलो ना, पुढनं बघितलंच नाही कसा क्या बात यार. भरपूर खर्च केला. म्हणजे स्टेरिंग लावलं सुद्धा ट्रक चालवतो असं वाटलं असतं आता जवळ.
क्या बात, भरपूर खर्च आहे की छान नाही? केले हो. काय म्हणलं नवीन पंच नाही निदान सेट नवीन करून बघूया, काय निघलं तर निघलं नवीन. बरोबर बरोबर. लाज कशी नाही वाटत बरोबर म्हणायला. आम्ही लिहून देत असतो ते तुम्ही नीट करत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे आमचा. तर असू द्यात, आता सरांविषयी काय बोलायचं. सर आपल्या बरोबर आहेत, तर काही फोन इनचे प्रश्न घेणार आहोत आणि काही प्रश्न माझ्याकडे आहेत प्रेक्षकांनी पाठवलेले, ते मी आता त्यांना विचारणार आहे. सुरुवात करूयात. तर मंडळी, आता सरांच्या बरोबर आपण गप्पा मारणार आहोत. लगेच सुरुवात करूयात आपल्या गप्पांना आणि आपल्या प्रश्नांना. काय केलं ते? नाही मी दिसत नाही ना म्हणून. दिसून पण काय फायदा नाही सर, फक्त कपड्यावर खर्च आहे आज तुमचा. असू द्या. तर सुरुवात करूयात. माझ्याकडे काही प्रश्न आहेत जे आपल्याला आपल्या तरुण मित्रांनी पाठवलेले आहेत आणि सर त्याच्यावरती आपल्याला उत्तर देतील. एका मुलानं हा प्रश्न पाठवलेला आहे की बऱ्याच लोकांना संधी आपल्याकडे चालून येते हे कळत नाही, तर संधी आपल्याकडे चालून येते हे आपण कसं ओळखायचं? सोपं आहे. तिन्ही जर लाईन दिली तर समजायचं संधी स्वतःहून आपल्याकडे चालत येते. आणि तिने जर नाही लाईन दिली तर त्या वाटेला जायचंच नाही. आणि समजा ती लाईन देत असेल तर ती ज्या रस्त्याने येते त्या रस्त्यात आपण उभं राहायचं. आपण चेक करायचं ती रस्ता बदलते का. ती जर रस्ता बदलत नसेल तर आपण समजायचं ती आपल्याकडेच चालून येते. कोण? संगी. अरे संगी नाही रे, मग संधी संधी ध ध. अहो पण संगी ही सुद्धा एखाद्यासाठी संधी असू शकते. क्या बात है, क्या बात है. तुमच्या केसांसारखे तुमचे विचार पण आहेत. विस्कटलेले. काय मंडळी, धमाल येते की नाही, मजा येते की नाही? तुम्ही रिलॅक्स राहा. तुम्हाला हसवण्यासाठी, तुमचं मनोरंजन करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.